संध्याकाळी दिवा लावल्यावर आजी आपल्याला देवाऱ्यापुढे बसून श्लोक म्हणायला लावायची. आता ही परंपरा थोडी कमी झाली आहे. सकाळी आपण दिवसाची सुरुवात करतो, प्रार्थना करतो, पूजा करतो. मग संध्याकाळी परत प्रार्थना कशासाठी? तर सायंकाळ म्हणजे त्या दिवसाचा शेवट. यावेळी आपण देवाला सांगतो, देवा आजचा दिवस खूप चांगला गेला. जे दिलंस त्याबद्दल धन्यवाद. देवाचे आभार मानण्यासाठी संध्याकाळी प्रार्थना करायलाच हवी. लहान मुलांना संध्याकाळचे श्लोक त्यामागील अर्थ माहिती असावेत म्हणून हा व्हिडिओ. शुभं करोति कल्याणम आरोग्यम धनसंपदा शत्रुबुद्धी विनाशाय दीपज्योती नमोस्तुते. आता याचा अर्थ म्हणजे हा दिवा शुभ, कल्याणकारी आणि आरोग्यदायी आणि धनसंपत्ती देणार आहे. तो माझ्या शत्रूच्या वाईट बुद्धीचा विनाश करू देत. अशा या दिव्याच्या प्रकाशाला माझा नमस्कार असो. अजून सोप्या भाषेत समजायचं झालं तर हा दिवा माझं जीवन प्रकाशमय करो, मला आरोग्य, सुख आणि शांती देऊ दे आणि इतरांसोबत माझ्या सुद्धा वाईट विचारांचा नाश होऊ दे. सरस्वती नमस्तुभ्यं वरदे ज्ञानरूपिणी विद्यारंभम करिष्यामी सिद्धिर्भवतु मे सदा. आता याचा अर्थ आहे, हे सरस्वती देवी, तू ज्ञानाची देवी आहेस. माझ्या शिक्षणात आणि बुद्धीत नेहमीच यश दे. आता प्रार्थना झाल्यानंतर सगळ्यात शेवटी येतो तो म्हणजेच शांती मंत्र. अगदी शेवटी म्हणायचा. ओम सहनावतु सहनौ भुनक्तु सहवीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै. ओम शांती शांती शांती. आता याचा अर्थ आहे, देवा आम्हा सर्वांचं तू एकत्र रक्षण कर. आम्हाला एकत्र शिकू दे, वाढू दे. आमचं शिक्षण तेजस्वी होऊ दे. आमच्यामध्ये कोणतंही द्वेष भावना नको. शांती शांती आणि शांतीच राहू दे. दिवसभराच्या धकाधकीनंतर 5 मिनिटं शांत बसून देवापुढे श्लोक म्हणणे म्हणजे मनाला ध्यान आणि विश्रांती मिळते. थोडा वेळ स्वतःसाठी आणि देवाला द्यायलाच हवा. सायंकाळची प्रार्थना म्हणजे फक्त देवपूजा नाही, ती कुटुंब एकत्र येण्याची वेळ आहे. आजोबा, आजी, आई बाबा, मुलं सगळे देवघरात एकत्र बसतात, दिवा लावतात, श्लोक म्हणतात आणि देवाचं नाव घेतात. त्यामुळे घरात प्रेम, शांती आणि एकात्मतेचा भाव निर्माण होतो. धन्यवाद.